फोटो भेटली पण त्यांनी गालला काही दिली. आपण देखील क्रीडांगण क्रमांक 1 वर जायचं. माझी नम्रता भोसले मॅडमला विनंती आहे की हे पारितोषिक झाल्यानंतर क्रीडांगण क्रमांक 2 वरील पारितोषिकाकरिता करता देखील आपण मान्यवरांना घेऊन जायचं. छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी धर्मवीर चित्रपटाचे निर्माते प्रसिद्ध असे अभिनेते मंगेशजी देसाई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय मस्के साहेबांना विनंती करतो की आपण मंगेश देसाई साहेबांचा या ठिकाणी शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान करावा. दरम्यान क्रीडांगण क्रमांक 2 वर बक्षीस अहमदनगर संघाचे व्यवस्थापक असतील त्यांनी कृपया श्रीशी संपर्क साधायचा. थर्ड डेट वरती हा सामना फार इम्पॉर्टंट डेट आहे धुळ्यासाठी. केली जाते एक लक्षात ठेवायचं. क्लिप दाखवायची आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवसाची क्लिप दाखवायची आहे. एलईडी ऑपरेटर माननीय नरेश मस्के साहेब म्हणतात की मी ती क्लिप बघितलेली नाही. त्यांना फर्स्ट डेचे क्लिप शुभेच्छा देण्याकरता भाजप पदाधिकारी आदरणीय रमेशजी सगळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आशुतोषी मस्के यांना विनंती करतो की आणि प्रफुल्ल सावंत यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. दर्शकांना मनापासून धन्यवाद. सुरू असलेले सामने आजच्या सत्रातले शेवटचे सामने आहेत. उद्या संध्याकाळी सामने आपण 5 वाजता सुरू करणार आहोत. क्वार्टर फायनलचे सामने उद्या पाहायला मिळणार आहेत.
चौथा दिवस म्हणजे अतिशय महत्त्वाचा दिवस असतो स्पर्धेचा. बाळकृष्ण उबाळे क्रीडांगण क्रमांक 4 वरील संघांचं नाव अनाउन्स करा. कबड्डी खेळाडू रितेश सागर यांची उपस्थिती मिळालेली क्रीडांगणामध्ये जे कार्यकर्ते कृपया समोरून बाजूला व्हायचे. व्यासपीठावरनं सुद्धा मान्यवरांना सामना पाहायचा. रत्नागिरी नंदुरबार लाल जर्सी मध्ये रत्नागिरी आणि ब्लू व्हाईट पट्ट्यामध्ये नंदुरबार. टी फोकसचे दिनेश भाडीगावकर आणि त्यांची टीम. जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्ण बाटेके यांना विनंती आहे की आपण राष्ट्रीय कबड्डी खेळाडू रितेश साठम आणि मोहिनी साठम यांचा सन्मान संघटन समितीच्या वतीने आपण करावं. जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे रितेश साठम मोहिनी साठम राष्ट्रीय कबड्डी खेळाडू. आजच्या अभूतपूर्व सहकार्याबद्दल